जो है मुसलमानों के लिए जिस तरीके से ओके बुलाई जाएगी उसके लेकर विवादित बयान उनका है, उसको लेकर इलेक्शन कमीशन द्वारा अब तक कोई कार्रवाई नहीं की गई। उसको लेकर आपकी क्या है? मैं ये बात बम्बई में जाके करने वाला हूँ नेशनल मीडिया से। इस बात पे मुझे ज़रा थोड़ा और भी सोचना है, मुझे बड़े सबसे पे बात करनी है, उसके बाद में बयान दूँगा। सर, आपको जिस तरीके से धमकी भरा कॉल आया, जिस तरीके से सलमान खान को विस्मयगंज से जिस तरीके से घर के फायदे लगातार आपके ऊपर जिस तरीके से कई वर्षों में जो है लगातार आपके ऊपर जो बहुत से धमकी वगैरह कॉल आ रही है, इस बात पे विस्मयगंज है, तो इसके अंदर कोई पुलिस में जो मामला दर्ज करने की कोशिश करेगी क्या कुछ? तो 15 मिनट पहले कॉल आया, देखेंगे आगे क्या करना है। जिंदगी भर इससे ही खेलते आया हूँ। गेल्या 2 वर्षात असे जे कॉल आहेत ते बरेच अनेक नेत्यांना आलेले आहेत, त्यावर लॉ अँड ऑर्डर कुठेतरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे कुठेतरी बिघडलेली वाटते का? पण अशा प्रकारचे फोन मांडले आता ह्या सगळ्यावरतीच बोलून नवीन वाद उत्पन्न करण्यापेक्षा थोडं शांत डोक्याने हे प्रकरण हाताळू द्या. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्षावरती अनेक वेळा मान अपमान सहन करावा लागला असं मुख्यमंत्री म्हणतात. त्यांना फोन देखील आला की तुम्हाला परत मुख्यमंत्री म्हणतो उद्धव ठाकरेंचा, मी वसईच्या चहाच्या टपरीमध्ये असताना मला फोन आला, मात्र फार उशीर झाला असं त्यांचं म्हणणं होतं एकनाथ शिंदे यांचं. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या आतमध्येच आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात काय जाऊन बोलावं? त्यांचा मान होता नव्हता, अपमान झाला होता नव्हता, त्यांना किती सन्मान दिला जायचा, हे सगळं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या दोघांमध्येच आहे ना. आम्ही कुठे जाणार त्याच्यामध्ये? तर तुमची जी एक मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हावी, हा जो प्रश्न आहे तो तुम्ही अनेक वेळा बोलून दाखवलेला होता, परंतु आज पाहायचं झालं तर अजित पवार यांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील हा मुद्दा आहे तो ठळक जो आहे तो घेण्यात आलेला आहे. कसं बघताय या मुद्द्याकडे? तर त्यांचा जाहीरनामा आहे, त्याच्याविरुद्ध मला काय बोल, मग मी का बोलू त्यांच्या विरुद्ध? ते ठीक आहे ना, त्यांनी BJPकडे मागणी करावी. आणि जसं मी सांगितलं तसं की त्यांची आणि मोदींचे खूप चांगले संबंध आहे असं ते जाहीर सांगतात. आणि ते म्हणतात की मोदी माझं म्हणणं ऐकतात, अमित शहा पण माझं म्हणणं ऐकतात. या दोघांकडेच हे म्हणणं मांडायचं आहे की बाबा जातीनिहाय मोजणी झाली पाहिजे, लोकसंख्येची मोजणी ही जातीनिहाय झाली पाहिजे. ही मागणी अनेक दिवस महाराष्ट्रात आहे, त्याला मान्यता देऊन टाका. काँग्रेस जर सत्तेत पुन्हा आली तर घुसखोरांची भर पुन्हा काँग्रेस करेल असं मोदी म्हणाले. ते काय बोलतील आणि काय नाही त्याच्यावर आमच्या थोडी मर्यादा आहे. महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस नाही तर गिरीश महाजन आणि आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांना अटक करण्याचा डाव होता आणि माझ्याकडून देखील नगरविकास खाते काढून घेण्याचा यांचा डाव होता. ठाकरेंचा नक्कीच आता वाद निर्माण झालेला आहे. नेमकं असं आहे की आपण ह्यापूर्वी कधी बोलला नव्हतो आणि निवडणुकीच्या काळात जेव्हा आपण असं बोलता तेव्हा काही लोकांच्या मनात आपल्याबद्दलच संशय येतो ना, की निष्कारण निवडणुकीमध्ये नको तो वाद आणण्याचा प्रयत्न. आणि मला तर काय, मी होम डिपार्टमेंटला नव्हतो, माझा काय यांच्या वरिष्ठ होते अजित पवार, एकनाथ शिंदे, हे सगळे मोठे नेते होते, ते मुख्यमंत्र्यांशी बोलायचं. आम्हाला कधी महिन्यातनं 1.5 महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा बोलायला तर मिळालं तर मिळालं. आम्हाला काही माहीत पण नाही काय कोणाचं काय होतं, फायली बनवत होत्या का नव्हत्या, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. ज्याच्याशी आपला संबंध नाही त्याच्या बाबतीत बोला कशाला? स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडलं, मात्र हे म्हणून उद्धव ठाकरेच याच्यावर खुलासा करतील ना, उद्धव ठाकरेच याच्यावर खुलासा करतील आणि त्याने तो करावा असं माझं मत आहे. हे जाणीवपूर्वी जे केलं जात आहे त्याच्या विरोधात बोललं पाहिजे तर उद्धव ठाकरेंनीच बोललं पाहिजे. मी बोलून काय होणार आहे? मला समजा अंतर्गत माहिती जरी असली तर माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? हा विश्वासार्हतेचा भाग आहे. ह्याच्या बाबतीत बोलायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी बोलावं. आम्हाला माहीत पण नाही काय झालं. सर, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना महाविकास आघाडीकडून भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असं वक्तव्य आहे ते मुख्यमंत्र्यांनी. मी तुम्हाला तेच सांगतो ना की वरचे जे 4 जण होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांच्यामध्ये काही ठरलं असेल मला तरी माहीत नाही.
कारण का आम्ही कुठल्याच खिचगंटीत नव्हतो त्यांच्या. कारण का एकनाथ शिंदेशिवाय मुख्यमंत्र्यांना करमायचंच नाही. म्हणजे हाऊसिंगची मीटिंग असली, मुख्यमंत्र्यांबरोबर बसलो तर पहिला प्रश्न त्यांचा असा असायचा, एकनाथ आलाय का रे? त्याच्यामुळे मला या बाबतीत काही माहीत पण नाही आणि मला या बाबतीत काही बोलायचं पण नाही. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवावा, आपल्याला काय करायचं. संजय शिरसाट म्हणतो की संजय राऊत शरद पवार जाऊन बसायचे आणि बोलायचे ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे. मला संजय राऊत आणि शरद पवार काय बोलायचे याच्याबद्दल ते शिरसाटांना आधी माहिती असेल, काय कॅमेरा बिमारा त्यांनी लावला असेल. मी तर असले काय उद्योग करत नाही, त्यामुळे मला काय माहीत नाही बाबा शिरसाट आणि म्हणजे राऊत आणि शरद पवारांमध्ये काय बोलणार. शिरसाट हे अंतर्ज्ञानी वगैरे काय असतील तर त्यांना अधिक माहिती असेल. लोकसभाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे असं मुख्यमंत्री. लॉलीपॉप द्यायला काय आपल्याला लॉलीपॉपच द्यायच्यात ना. आपण बघितलं ना ठाण्यापासून गेली TV 25 वर्ष फक्त लॉलीपॉप, पण यशस्वीपणाने लॉलीपॉप तोंडात देणं आणि ते चोखट ठेवणं म्हणजे त्याला चोखायला मजबूर करणं ही त्यांची जी कला आहे ती मी तरी अनुभवलेली नाही अजून कोणाकडे. तुला स्टँडिंग दिला, तुला महापौर केलं, तुला सभागृह नेता केलं, तुला देऊन टाकलं, असे 5-5 तलवारी त्यांनी एका मॅनात ठेवल्या होत्या. देवराम भोईरला किती वेळा इथे गुळ लावलाय, संजय भोईरला किती वेळा गुळ लावलाय. त्याच्यामुळे ते एकनाथ शिंदे ते लॉलीपॉपची फॅक्टरी घेऊन स्वतःबरोबर फिरत असतात. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.